ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं की हेच क्वेश्चन रिपीटेडली एक्झामला येत असतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी स्लाइड चेंजेस असतात. चेंजेस काय आता बघा. आता हा टी इकडे जातोय आणि e-40 इकडे येतो. ऑल दीज आर युनिव्हर्सिटी क्वेश्चन्स. एनएमयू क्वेश्चन्स आहेत सगळे. कालपासून आपण परवापासून जे काय स्टार्ट केले दे आर ऑल एनएमयू क्वेश्चन्स. हे सगळे विचारले गेलेले. आता टी मध्ये येणार e-40 बाहेर जाणार. सो इट विल बिकम अनदर क्वेश्चन. ठीक, कायच्या दुसऱ्या ठिकाणी टी इंटिग्रलच्या मध्ये जातोय आणि जो e-40 होता तो इंटिग्रलच्या बाहेर येतो. सो दिस इज अनदर क्वेश्चन. इट इज नॉट लाइक दिस. First, sin 3t. Second, multiplication by t. Third, integral. Fourth, first shifting property. So it will move in this direction. ठीक, सगळ्यात अगोदर लॅपलास ऑफ sin 3t. ओके, फाइंड आउट केला. देन पुढे लॅपलास ऑफ t into sin 3t. तर या ठिकाणी आता काय होणार? लॅपलास ऑफ t into sin 3t. And it is not this. It will change now. मल्टिप्लिकेशन ऑफ टी मध्ये मायनस डीडीएस ऑफ असतो, लक्षात घ्या. तर आता अगोदर मल्टिप्लिकेशन ऑफ टी ची प्रॉपर्टी यूज होणार आणि इन दॅट केस इथून पुढे क्वेश्चन चेंज होणार. बघा, क्वेश्चन दिसायला सेमच दिसतो. अजून इंटिग्रल काढलं तो एक वेगळाच क्वेश्चन होऊन जाणार. या ठिकाणी सुद्धा 4 फंक्शन्स आहेत. 4 फंक्शनचा क्वेश्चन थोडासा लेंदी असू शकतो. 4 फंक्शन म्हणजे 4 ऑपरेशन्स म्हणूया आपण. 1 2 3 4. Multiplication of t property minus ddS of f of s. So it is 3 upon s square plus 9. Okay. Now let us find out derivative of this. This is what? Multiplication by t. हे तुमच्या माझ्यासाठी लिहून घेत जा तुम्ही, म्हणजे नेमकं काय झालं या ठिकाणी. So this is equal to minus 3 constant बाहेर येणार. Now this is again 1 upon x. त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार -1/x स्क्वेअर. मात्र x नव्हता. ठीक आहे, x नव्हता. x च्या ठिकाणी कोण आहे? s स्क्वेअर प्लस 9. मग इंटू या s स्क्वेअर प्लस 9 चा डेरिव्हेटिव्ह. s स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2s, 9 चा डेरिव्हेटिव्ह 0. येणार नाही. व्हॉट इज युअर आन्सर? मायनस मायनस प्लस 3 into 2, 6s divided by s square plus 9 bracket square t into sin 3t झाला. Then integral. So therefore Laplace of integral 0 to t into sin 3t dt. What is property of integral 0 to t? It is 1 upon s into f of s. Okay, this is which property? Laplace transform of integral. या ठिकाणी s s कट होतो. Remains what? 6 upon s square plus 9 bracket square. Third operation done. Fourth operation e raised to minus 4t. So therefore Laplace of e raised to minus 4t into integral dt. Now here this is multiplication by e raised to minus 4t. So it is first shifting property, where answer is this, that is 6 upon s square plus 9 bracket square. But here we have to replace s by s plus 4. S changes to s plus 4 because या ठिकाणी minus 4 आहे. And then you get the final answer as 6 upon s square plus 9. s square म्हणजे s plus 4 चा स्क्वेअर प्लस 9 आणि परत होल ब्रॅकेट स्क्वेअर. s स्क्वेअर ला ब्रॅकेट स्क्वेअर ने रिप्लेस करू. प्लस 9 होल ब्रॅकेट स्क्वेअर. फायनल आन्सर काय असणार?
25 whole bracket square. क्लिअर काय डाऊट असेल विचारून घ्या. शुभम. 25 कसं काय आला तिकडे शेवटी? हा 25 हा 4चा स्क्वेअर 16 आणि प्लस हा 9. 16 प्लस 9 डायरेक्ट लिहायचं असतं. ओके. सर वरती जो 2s डेरिव्हेटिव्ह आहे ना, हा काय म्हटलं? 2s डेरिव्हेटिव्ह ना तो वरती x बाय हो, t च्या हो. खाली. Yes, yes. 2s is the derivative for s square plus 9. या s square plus 9 चा डेरिव्हेटिव्ह आहे 2s. हाच म्हणतोय ना 2s. हो हो हा s square plus 9 चा डेरिव्हेटिव्ह आहे. मुळात काय फॉर्म्युला आहे 1 upon f of x. 1 म्हणतोय मी अलीकडे कारण 3 कुठे गेला? 3 बाहेर गेला. तर हा 1 upon f of x त्याचा डेरिव्हेटिव्ह -1 upon f of x चा स्क्वेअर आणि इनटू f डॅश ऑफ x दॅट इज कंपोजिट जनरल फंक्शन म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये. f डॅश ऑफ x म्हणजे या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. s स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2s प्लस 9 चा डेरिव्हेटिव्ह 0. तो प्लस 0 लिहिलेला नाही. इंजिनिअरिंगच्या हिशोबाने डेरिव्हेटिव्ह स्टेप केले नाही आपण सर, ते नाही म्हणून विचारलं. हा ठीक आहे. ओके सो हा एक क्वेश्चन होता. याच्या पुढचा क्वेश्चन त्याच्यामध्ये -40 बाहेर होता. ठीक आहे. आता तिघ मध्ये ठीक आहे. अगोदर टी बाहेर e मध्ये, आता e बाहेर टी मध्ये, आता तिघ मध्ये इंटिग्रलच्या. मग तो एक अजून नवीन क्वेश्चन तयार होतो बघा. -40 इथं नाहीये आता, इथून मी त्याला पुसतो. हे लॅपलास ऑफ इंटिग्रल 0 टू टी -40 इंटू टी इंटू साइन 3t dt. हे दोघं परत इकडे तिकडे असू शकतात. हे तिघं हे मल्टिप्लिकेशन मध्ये ते मागे पुढे असू शकतात. एवढं लक्षात घ्या. तुम्ही काय म्हणणार सरांनी काय नियम सांगितला? इकडून सुरुवात करायची. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं नसतं. असं नाहीये. मल्टिप्लिकेशन मध्ये नाही तिघं म्हणजे तिघं कुठेही तो क्वेश्चन लिहिताना टी इकडे साइन 3t अगोदर असं काही देऊ शकतो. आपल्याला डिसाइड करायचंय त्या तिघं मल्टिप्लिकेशन मध्ये त्याच्यातला पहिला कोण? पहिला साइन 3t. दुसरा कोण? मल्टिप्लिकेशन बाय टी. तिसरा फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी च्या ठिकाणी. ठीक आहे. आणि चौथा होऊन जाणार अल्टिमेटली इंटिग्रल. तो हा सिक्वेन्स असणार. पण जर मागे पुढे दिलेले असले तर मग 1 नंबर आता साइन 3t जर इथं असता. ठीक आहे. तर मग असं नाही की इकडे 1 नंबर आला असता. साइन 3t जर इकडे असता तर हा 1 नंबर झाला असता. तेवढं लक्षात ठेवा. छोटी गोष्ट आहे पण मग ते काय काही जण काहीतरी मिसकन्सेप्शन ज्याला म्हणतो आपण, मिसअंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो, ती अशी होऊ शकते म्हणून क्लिअर केलं. सो फर्स्ट ऑफ ऑल साइन 3t काढलेलं आहे. देन टी इंटू साइन 3t माहिती आहे. टी इंटू साइन 3t इथपर्यंत झाला. त्याच्या पुढे आता इंटिग्रल आहे का? नाही. त्याच्या पुढे -40 आहे. इथून पुढे क्वेश्चन चेंज होणार. इंटिग्रल नाहीये, याला मल्टिप्लाय आहे -40. नाउ इन दिस केस इथून पुढे आता क्वेश्चन चेंज होणार. बघा स्टेप कुठून चेंज होतात प्रत्येक क्वेश्चन मध्ये. सगळे क्वेश्चन दिसायला सारखे दिसतात. तुम्ही चेक करू. आणि कधी हा येतो, कधी तो येतो, कधी तो येतो, पण येत राहतात परीक्षेला, बोर्डाला, युनिव्हर्सिटीला. आता या केस मध्ये -40 ने मी मल्टिप्लाय केलंय तर आन्सर हेच असणार आहे.
using first shifting property. So this is the answer, that is 6s upon s square plus 9 bracket square. But here we are using first shifting property. That means s changes to s plus 4. First shifting. Now this becomes what? S च्या ठिकाणी s plus 4 घ्यायचा. 6s म्हणजे s plus 4 divided by s square plus 9. So it is s plus 4 bracket square plus 9 whole bracket square. Then it becomes 6 in bracket s plus 4 divided by s plus 4 का square. तो जाणार s square plus 4 to the 8s plus 4 का square 16 plus 9 25 whole bracket square. So this is the answer for this thing. आता याच्या पुढे इंटिग्रल आहे 4 नंबरला. सगळ्यात शेवटी therefore Laplace of integral 0 to t आणि हे सगळं फंक्शन dt is equal to what? Now this is Laplace of integral. So it is what? 1 upon s into f of s. या ठिकाणी so that is the final answer. डाउट असेल विचारा. सर तो 6च्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय नाही होणार का यस इन ब्रॅकेट 6 प्लस 4 तो 6 आपल्याला फॅक्टराइज फॉर्म मध्ये द्यायचं असतं. फॅक्टराइज फॉर्म मध्ये म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. मॅथमॅटिकली ठीक आहे. 6 याला मल्टिप्लाय 6s प्लस 6 into 4 24 हेच म्हणतोय ना न्यूमरेटर मध्ये. ठीक. पण 6s प्लस 24 नाही लिहिणार. 6 कॉमन आहे ना, तो बाहेर लिहिणार ब्रॅकेट मध्ये s प्लस 4. इनफॅक्ट जर या ठिकाणी 6s प्लस 24 जरी असता तरी शेवटच्या स्टेप मध्ये मी 6 कॉमन बाहेर घेतला असता. सो कॉमन हॅज टू बी टेकन ऑलवेज आउटसाइड इन द फायनल आन्सर. ओके मध्ये नाही टाकायचं, तो बाहेर घ्यायचा आपल्याला. आणि तो बाहेरच आहे, तो बाहेरच राहू द्यायचा. ठीक. क्लिअर आहे इथपर्यंत? मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. दॅट इज द लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. ठीक आहे. कारण मग पुढचे मला एक सोबत 3 क्वेश्चन घ्यावे लागतील. जसे आपण हे जे ना हे एक सोबत 3 क्वेश्चन घेतले, तसे अजून एक सोबत 3 क्वेश्चन आहेत. ते उद्याच घेऊया. आता एक थोडासा वेगळा प्रकारचा क्वेश्चन म्हणजे कम्प्लिटली पॅटर्न वेगळा असणार आहे. तर तो लक्षात घ्या. तो एक क्वेश्चन आपण आताच कम्प्लीट करू. सो नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड लॅप्लास ऑफ. जिथे हायपरबोलिक साइन आणि हायपरबोलिक कोसाइनचे फॉर्म्युले आपण लिहिलेत ना, त्याचाही काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. सो त्याच्यावर एक क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन रेअरली आलेला आहे. आता जे आपण डिस्कस केलं ना, हे बऱ्याच वेळेस आलेले. आणि आता इथून पुढचा जो काय क्वेश्चन मी घेतोय तो कधीतरी बाय चान्स 1 किंवा 2 वेळेस आलेला आहे. ओके. फाइंड लॅप्लास ऑफ cos xt into integral 0 to t. Laplace of cos xt into integral 0 to t e raised to t cos xt dt. आता बघा या ठिकाणी हा cos ht इंटिग्रलच्या बाहेर आहे. म्हणजे हा सगळ्यात शेवटी आपला होणार. म्हणजे सगळ्यात अगोदर काय आहे? हा cos ht एक नंबर. देन 2 नंबर e raised to t म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. 3 नंबर इंटिग्रल आणि 4 नंबर cos ht आला मल्टिप्लाय होणार. ठीक. आता जो cos ht आहे तो
मल्टिप्लाय होणे अशी काही प्रॉपर्टी आपल्याकडे नाही. जसं या ठिकाणी जर हा टी जर बाहेर असता, टी असता तर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, फक्त टी असता तर मल्टिप्लिकेशन बाय टी प्रॉपर्टी, असं काहीतरी झालं असतं. कॉस टी साठी अशी काही प्रॉपर्टी नाहीये. आता मुळात फक्त याचे इंटिग्रल आपण अगोदर काढून घेऊया. तर याला आपण एफ ऑफ टी असं म्हणूया. सोल्युशन मध्ये लिहितो या ठिकाणी एफ ऑफ टी इज इक्वल टू दिस थिंग, दॅट इज इंटिग्रल 0 टू टी हा एफ ऑफ टी आहे. आणि याचा जो काय लॅपलास असणार तो असणार एफ ऑफ एस. So therefore, f of s is nothing but Laplace of bracket मध्ये integral 0 to t e raised to t cos ht dt. आता डायरेक्ट कसं काढतो, एक वेगळी मेथड पण आपण आता शिकूया. डायरेक्ट जसं एका क्वेश्चन मध्ये मला करायचं काय, cos ht चा म्हणजे लॅपलास, त्यानंतर फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी, नंतर इंटिग्रल. आता लॅपलासच्या बाहेर जर इंटिग्रल घ्यायचं असेल, इंटिग्रलची काय प्रॉपर्टी आहे, 1/s इंटू एफ ऑफ एस. हा इंटिग्रल जर मला काढून टाकायचा असेल तर मी डायरेक्टली लिहिणार 1/s इंटू लॅपलास ऑफ ब्रॅकेट मध्ये e raised to t cos ht. इंटिग्रल निघून गेला आता. ठीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या ना, इंटिग्रल निघून जाणं म्हणजे काय, तर इंटिग्रल इज विथ दिस dt. तुम्ही म्हणता dt कुठे गेला, इंटिग्रल काढला ठीक आहे, dt कुठे गेला. ऍक्च्युली हा dt जो आहे इंटिग्रलचा पार्ट आहे. ठीक आहे. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू टी आहे. सो इंटिग्रल dt दोघं काय होणार, e raised to t आणि cos ht शिल्लक आहे. आता याचा लॅपलास काय आहे, डायरेक्ट cos ht. सांगा बरं cos ht चा काय लॅपलास आहे, cos ht काय लॅपलास येणार, यस अपॉन एस स्क्वेअर प्लस मायनस ए स्क्वेअर प्लस नाही. हा प्लस नाही येणार, मायनस येणार, हायपरबोलिक कोसाइन आहे. ठीक आहे. यस अपॉन एस स्क्वेअर प्लस नाही मायनस ए स्क्वेअर, ए नाही या ठिकाणी कॉस एच टी आहे. म्हणजे कॉस एच टी जर म्हटलं तर ए ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे तो होणार एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे 1. ठीक. त्याला मी हा असा कर्ली ब्रॅकेट देतो. बघा डायरेक्ट स्टेप, इंटिग्रल डायरेक्ट काढला 1/s लिहून टाकला. आता याचा लॅपलास काढताना cos ht चा लॅपलास लिहिला आणि e raised to t आहे म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरायची, म्हणून या ठिकाणी लगेच कर्ली ब्रॅकेट दिला. आणि s चेंजेस टू व्हॉट, काय असेल सांगा, s चेंजेस टू e raised to t आहे. 1 s changes 1 हा 1 Yes, प्लस t 1 minus 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 1, s चेंजेस टू मायनस 1 म्हणजे s मायनस 1. आपण डायरेक्ट s चेंजेस टू s मायनस 1. नाउ दिस इज इक्वल टू 1/s ब्रॅकेट मध्ये s म्हणजे s मायनस 1 डिवायडेड बाय s स्क्वेअर, s मायनस 1 चा स्क्वेअर मायनस 1. ठीक. नाउ दिस इज इक्वल टू 1 इंटू s मायनस 1, s मायनस 1 डिनॉमिनेटर मध्ये हा s ब्रॅकेट मध्ये s मायनस 1 चा स्क्वेअर, s स्क्वेअर मायनस 2s. ठीक आहे. s मायनस 1 चा स्क्वेअर, s स्क्वेअर मायनस 1 इंटू 2 म्हणजे 2s प्लस 1. ठीक आहे. पुढे काय येणार, प्लस 1 आणि हा मायनस 1, प्लस 1 मायनस 1 कट झाले, ब्रॅकेट कम्प्लीट. इथला प्लस 1 इथला मायनस 1 कट झाला, डायरेक्ट सिम्प्लिफाय करून बघायचं 7 सारखं. दिस इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये s मायनस 1, डिनॉमिनेटर मध्ये या दोघांमध्ये s कॉमन आहे, तो बाहेर आला, या s सोबत तो s स्क्वेअर झाला. ब्रॅकेटच्या मध्ये s स्क्वेअर मधून s कॉमन घेतला, s मायनस 2s मधून s कॉमन घेतला, 2. सो दिस इज द आन्सर फॉर f ऑफ s. इथून इथपर्यंतचा आन्सर हे आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का विचारून घ्या, थोडस वेगळ्या मेथडचं
आहे डायरेक्ट काही स्टेप मुद्दाम त्या ठिकाणी घेतल्यात ना काहीतरी वेगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करून बघायचं. अजून पुढे फोर्थ ऑपरेशन बाकी आहे. ठीक, चला फोर्थ ऑपरेशन या ठिकाणी येणार therefore लॅपलास ऑफ ब्रॅकेट मध्ये हा cos ht मल्टिप्लाइड बाय इंटिग्रल 0 to t e raised to t cos ht dt bracket complete is equal to what? Now this is nothing but Laplace of bracket मध्ये आता हा ठीक आहे एकदा एक स्टेप जास्त घेतो cos ht and multiplied by इथून इथपर्यंत जे काय आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण घेतलेलं होतं f of t आहे. हे ज्याचा लॅप्लास f of s असतो. इथून इथपर्यंत f of t. ठीक, आता एक फॉर्म्युला लक्षात घ्या ठिकाणी. वन फॉर्म्युला फॉर cos ht. cos ht चा फॉर्म्युला असतो e raised to t plus e raised to minus t upon 2. This is the formula for cos ht hyperbolic cosine. ठीक है, cos ht चा फॉर्म्युला आहे e raised to t plus e raised to minus t upon 2. Now same question can be asked in terms of sin ht. इथे दोघं ठिकाणी cos आहे, एकाकडे sin एकाकडे cos, इकडे sin इकडे cos किंवा दोघं ठिकाणी sin असू शकतो. आता sin पण असेल फक्त sin किंवा sin h म्हणजे हायपरबोलिक साइन पण असेल. आणि इथं जर हायपरबोलिक साइन असेल तर जसा cos ht चा इथं नाही वापरला आपण तो फॉर्म्युला, इथं नाही वापरला. इथं आपल्याला cos ht चा डायरेक्ट लॅप्लास होता तो आपण घेतलेला. इथं मात्र मल्टिप्लाइड बाय cos ht आहे. तर आता cos ht into f of t याच्याकरता कोणतीच प्रॉपर्टी नाहीये. जसं मल्टिप्लिकेशन बाय t प्रॉपर्टी आहे ना, तसं मल्टिप्लिकेशन बाय cos ht प्रॉपर्टी आहे का? नाही. सो आय विल हॅव टू रिप्लेस दिस cos ht बाय दिस फॉर्म्युला. ठीक, हा फॉर्म्युला आहे. आणि तसं जर cos ht ठिकाणी sin ht आला एक्झामला तर लगेच म्हणायचं नाही सरांनी साइनचा क्वेश्चनच नाही घेतला. साइनच्या केस मध्ये काय होणार, यू विल बी युजिंग दिस फॉर्म्युला sin ht. आतापर्यंत आलेला नाही, म्हणजे मागच्या 8-10 वर्षात आलेला नाही. ठीक आहे, पण येऊ शकतो. म्हणजे माझ्यासारखा एखादा पेपर सेट करणारा असेल आणि त्याला वाटलं मी तो साइन घेतो, घेऊ शकतो ना, काहीच हरकत नाही. मग साइन ht मध्ये फॉर्म्युला काय आहे, e raised to t minus e raised to minus t upon 2. म्हणजे आता इथून पुढे आपण जे काय cos ht ने सॉल्व्ह करणार त्याच्यामध्ये इथलं साइन प्लस असेल आणि इकडे जर sin ht असता तर मायनस असेल, बाकी काही चेंज नाही. लेट अस सॉल्व्ह दिस. लॅप्लास ऑफ cos ht चा फॉर्म्युला e raised to t upon 2 into f of t. ठीक आहे, हा जो डिनॉमिनेटरला 2 आहे ठीक, तो कॉन्स्टंट आहे तो लॅप्लासच्या बाहेर आहे. 1/2 into लॅप्लास ऑफ ब्रॅकेट मध्ये e raised to t plus e raised to minus t into f of t. ठीक, आता हा f of t या दोघांना मल्टिप्लाय होणार. e raised to t into f of t, e raised to minus t into f of t. So this becomes what? 1/2 bracket मध्ये Laplace of e raised to t into f of t. So Laplace of e raised to t into f of t. First bracket मध्ये sign plus. Again Laplace of e raised to minus t into f of t. Okay? E raised to t into f of t, e raised to minus t into f of t. Now this is equal to 1/2 bracket मध्ये. Now see here f of t चा लॅप्लास काय असणार, f of t चा लॅप्लास आहे f of s आणि मल्टिप्लाइड बाय e raised to t म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी. मग या ठिकाणी येऊन जाणार फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी s चेंजेस टू s minus 1. पहिल्यासाठी आन्सर बघा, हा e raised to t म्हणजे अगोदर लॅप्लास याचा घ्यायचा. दिस इज फर्स्ट and this is second. Here also
दिस इज फर्स्ट अँड दिस इज सेकंड. एफ ऑफ टी चा लॅपलास एफ ऑफ एस. ई रेस टू टी असल्यामुळे एस चेंजेस टू एस मायनस. पुढे येणार हे प्लस साइन. एफ ऑफ टी चा लॅपलास एफ ऑफ एस. ई रेस टू मायनस टी असल्यामुळे एस चेंजेस टू एस प्लस 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आणि या दोघं ठिकाणी एफ ऑफ एस ची व्हॅल्यू काय आहे हे आपण फाइंड आउट केलेली आहे. दिस इज व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एस which is Laplace of this f of t. आन्सर येणार 1/2 ब्रॅकेट मध्ये f of s s minus 1 upon s square s minus 1 s minus 1 upon s square s minus 2 s changes to s minus 1. पुढे प्लस प्लस इकडे पण तेच आहे f of s म्हणजे s minus 1 upon s square in bracket आणि इथं s changes to s plus 1 bracket complete. ठीक, इथं मावतं का बघू आपण, नाहीतर मला इकडे पुसावं लागेल. बरं, सो दिस इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट. आता s च्या ठिकाणी s minus 1 घ्यायचं. सो दिस इज s, दॅट इज s. डायरेक्ट आन्सर लिहू का? तर डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही, पण आता मग जागा डायरेक्ट पण लिहिता येईल. s म्हणजे s minus 1 आणि पुढे परत -1 म्हणजे तो होणार s minus 2. डिनॉमिनेटरला s स्क्वेअर म्हणजे s minus 1 चा स्क्वेअर. s minus 2 s म्हणजे s minus 1 आणि हा -2 म्हणजे s minus 3 ब्रॅकेट कंप्लीट. सॉरी, ब्रॅकेट कंप्लीट नाही, पुढे प्लस प्लस इकडे s च्या ठिकाणी s plus 1 तर s plus 1 minus 1 कॅन्सल होणार, फक्त s उरणार. डिनॉमिनेटरला s स्क्वेअर म्हणजे s plus 1 चा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये s minus 2 तो s म्हणजे s plus 1 minus 2 तो s minus 1 ब्रॅकेट कंप्लीट. So that is the final answer. काही डाऊट असेल विचारून घ्या. थोडासा मोठा क्वेश्चन आहे. सर तो स्क्वेअर सॉल्व करण्याची गरज नाही का मग? नाही नाही, मग तुम्ही म्हणा सर मागच्या क्वेश्चन मध्ये काय केला, त्याला रिझन आहे. तुम्ही अगोदर हा जो आहे हा परत फॅक्टराइज फॉर्म मध्ये आहे, त्याला फॅक्टराइज फॉर्म म्हणतात. फॅक्टराइज फॉर्म म्हणजे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. आता इथं स्क्वेअर सॉल्व्ह करण्याची गरज नाही. मग तुम्ही म्हणा सर तुम्ही काय पण सांगता मागच्या क्वेश्चन मध्ये काय केला. बघा मागच्या क्वेश्चन मध्ये काय केला. मागच्या क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये असं होतं 1 अपॉन ब्रॅकेट मध्ये s minus 4 चा स्क्वेअर प्लस 9 -4 प्लस 4 काहीतरी नंबर चेंज होतं आणि याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर होतो. असं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये. आणि म्हणून मला आता स्क्वेअर करावा लागला. काय, कारण की याच्यासोबत मिक्स करायचं आहे मला. इथं 2 ब्रॅकेट नको, मला एक सिंगल ब्रॅकेट पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज सिम्प्लिफाईड फॉर्म. कमीत कमी ब्रॅकेट असणं म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्म. आता या ठिकाणी s minus 4 च्या सोबत 9 होतं. हा जो स्क्वेअर करणार 9 त्याला ऍड करणार म्हणजे इथं ब्रॅकेट मध्ये फक्त एकच टर्म राहणार. म्हणून इथं आपण याचा स्क्वेअर केला पाहिजे. इथं मात्र याच्यासोबत काही नाहीये, मल्टिप्लिकेशन मध्ये इथं ऍडिशन होतं आणि परत त्या कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर होता म्हणून इथे लिहिला होता. इथं स्क्वेअर करण्याची गरज नाहीये. दिस इज ऑलरेडी सिम्प्लिफाईड फॉर्म. बर, क्लिअर आहे इथपर्यंत? उद्या अजून असेच अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स इंटिग्रल 0 टू इन्फिनिटीचे ते आपण उद्या घेणार. या ठिकाणी आपण आता थांबूया. काही डाऊट असेल तर विचारून घ्या. सगळेजण प्रेझेंट आहेत का? मी अटेंडन्स अजून घेत नाही. अटेंडन्स मी मंडेला सुरुवात करेन. बिफोर दॅट
you have to confirm your admissions either today or tomorrow. We have started the batch on 11th, so it is expected to complete the admissions by 18th. ठीक? So you can complete the admissions possibly by today. आज केलं तर उत्तम मध्ये नाही तर उद्या. मंडे पासून अटेंडन्स आणि ते घेणार बाकी. हा, कुणाला काय विचारायचंय? नेव्ही, हा नेव्ही आहे का एअरफोर्स आहे दर्शन तू? व्हॉट इज युअर टार्गेट? जस्ट ग्रुप मध्ये विचारतोय, त्यात काही वाटायला नको, आपला होमोजेनस ग्रुप आहे काय, सगळ्या मित्रांना नेव्ही. नेव्ही. ओके, बरं मग नेव्ही कोणतं, आर्मीचं की मर्चंट नेव्ही? बिकॉज मर्चंट नेव्ही करता काहीतरी गायडन्स आपले सर इकडे नेटवर्क कनेक्शन मुळे अटकते ग्रुप. हा, नेटवर्क कनेक्शन मुळे तुमचा आवाज अटकतो म्हणलं. हा होऊ शकतं. ठीक आहे. सो जे असेल ते दॅट यू कॅन डिस्कस लॅटर ऑल्सो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मर्चंट नेव्ही बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर माझे मित्र माहिती देऊ शकतात. ते काहीतरी मर्चंट नेव्ही मध्ये काहीतरी त्यांचं म्हणजे इन्स्टिट्यूटच आहे त्यांची, पण ते काहीतरी करतात त्याच्यामध्ये. बस, हे आपलं वेगळं नेव्ही असणार आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या हिशोबाने. बरं, तर ठीक. तर इथपर्यंत आपण क्वेश्चन घेतले. उद्या पुढचा टॉपिक घेऊया. ऍडमिशनचं लक्षात आज उद्यामध्ये कन्फर्म करा. मंडे पासून तुमचा अटेंडन्स शेड्यूल वगैरे सगळं लावेल मी. ठीक. आणि अजून कुणी असेल तर त्यांना सांगून द्या, बाबा रे लॅपलास अर्ध संपलं म्हणा, है ना. लॅपलास अर्ध म्हणजे ऍक्च्युली असं म्हणूया आपण, लॅपलास अर्ध संपला, इनव्हर्स लॅपलास पूर्ण बाकीच आहे. याच्यात दोन पार्ट आहेत, एक लॅपलास आणि इनव्हर्स लॅपलास. तर जो म्हणजे पूर्ण टोटल जर आपण चॅप्टर म्हटलं फर्स्ट युनिट, तर 25% युनिट आपलं झालं आतापर्यंत, असं तुम्ही समजू शकता. ठीक. ओके, चलो, सो लेट्स एंड द मीटिंग. लेट अस मीट टुमॉरो. ओके सर, बाय.